नमस्कार मित्रांनो, मी संतोष पवार। मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे विश्वकर्मा योजना। या योजनेअंतर्गत कोणाकोणाला या योजनेचा लाभ मिळतो, या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतं, याचे फायदे काय आहेत, सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी। आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। चला तर आता व्हिडिओला सुरू करूया। काय आहे अपडेट, सविस्तर माहिती जाणून घेऊया। मित्रांनो, विश्वकर्मा योजनेचा लाभ नेमकं कोणत्या व्यक्तींना घेता येतो, या योजनेचे फायदे काय आहेत, अर्ज करण्यापूर्वी सविस्तर माहिती जाणून घ्या मित्रांनो। म्हणजे तुम्हाला अर्ज करण्यासाठी प्रॉब्लेम येणार नाहीत। तुम्हाला सविस्तर माहिती असणं गरजेचं आहे। त्यामध्ये पहा, सुरुवातीला ही योजना भारत सरकारद्वारे अनेक फायदेशीर आणि कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत। त्यातील एक महत्त्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना। या योजनेअंतर्गत केंद्र सरकार 18 पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या कारागिरांना आर्थिक आणि कौशल्य विकास मदत करणं या योजनेचं प्रमुख उद्दिष्ट आहे। म्हणजे की मित्रांनो, 18 पारंपरिक व्यवसाय करणारे जे लोक आहेत, कारागीर आहेत, त्यांनाच ह्या योजनेचा लाभ मिळतो। यामध्ये जाणून घेऊया की 18 कोणते उद्योग आहेत जे ह्या योजनेसाठी पात्र आहेत। आपण सविस्तर माहिती स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत। मित्रांनो, तुम्हाला ह्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही अर्ज करण्यापूर्वी तुमची पात्रता तपासून घेणे आवश्यक आहे। योजनेचा लाभ घेण्याचे आर्थिक सहाय्य, प्रशिक्षण व व्यवसाय बुद्धी यासाठी कर्ज पुरवठा मिळतो। मित्रांनो, आता जाणून घेऊया यासाठी कोणत्या 18 पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या लोकांना या योजनेचा अर्ज भरता येतो, त्यांना या योजनेचा लाभ घेता येतो। त्यामध्ये सुरुवातीला पहा, नावी, धोबी, सोनार, लोहार, गवंडी, चांभार, शिंपी, मासेमारीचा व्यवसाय करणारे, हातोडा आणि टूलकिट बनवणारे म्हणजे की आपण त्याला घिसाडी म्हणतो मित्रांनो, आणि बाहुली आणि खेळणी बनवणारे, त्याचबरोबर टोपली म्हणजे की विणकाम करणारे, चटई झाडू बनवणारे, त्याचबरोबर शिल्पकार, त्यानंतर दगडाचे जे कोरकाम करत आहेत ते लोकही यामध्ये समाविष्ट आहेत। त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला विश्वकर्मा योजनेचा अर्ज जर करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या जवळील CSC सेंटरवरती जाऊन अर्ज भरावा लागणार आहे। यासाठी डॉक्युमेंट्स आहेत पहा, आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स आणि तुमच्या जातीचं प्रमाणपत्र। तुम्ही कोणत्या जातीचे आहात ते कन्फर्म करण्यासाठी तुमच्या जातीचं प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला इथे लागणार आहे। एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत। मित्रांनो, तुम्ही अर्ज भरल्यानंतर सदरील अधिकारी जे आहेत ते तुमच्या कागदपत्राची पडताळणी करतात। कागदपत्र योग्य असल्यास तुमचा अर्ज पुढील प्रक्रियेसाठी सादर केला जातो। तसेच मित्रांनो, विश्वकर्मा योजनेचे फायदे काय आहेत थोडक्यात जाणून घ्या। लाभार्थ्यांना व्यवसायासाठी प्रशिक्षण दिले जाते। प्रशिक्षणादरम्यान दररोज 500 रुपये मजुरीही दिली जात आहे। म्हणजे मित्रांनो, तुम्हाला प्रशिक्षणासोबत तुमच्या कामाचा भत्ता म्हणजे आपण त्याला रोज म्हणतो, तो रोजसुद्धा तुम्हाला 500 रुपये स्वरूपात दिला जातो। म्हणजे तुम्हाला फुकट प्रशिक्षण मिळूनही तुम्हाला वरती रोजंदारीही मिळते मित्रांनो। त्याचबरोबर मित्रांनो, व्यवसायासाठी प्रथम 1 लाख आणि नंतर 2 लाखापर्यंत तुम्हाला या योजनेअंतर्गत कर्ज मिळत आहे, कर्ज दिलं जात आहे। मित्रांनो, ही योजना फक्त कारागिरांसाठीच आहे जे पारंपरिक व्यवसाय करतात। त्यांना अत्याधुनिक काळामध्ये नवीन टेक्नॉलॉजी वापरण्यासाठी हे कर्ज सुविधा दिली जाते। मित्रांनो, ही होती अपडेट विश्वकर्मा योजनेसंदर्भात। दिलेली माहिती जर व्यवस्थित समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी। आणि मित्रांनो, तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। आम्ही त्या संदर्भातही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू। धन्यवाद मित्रांनो।